नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 16 ऑक्टोबर 2025 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। नुसते बसून राहून कोणी मोठे होऊ शकत नाही। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातमी बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने चोरी गेलेले तब्बल 171 मोबाईल शोधून ते त्यांच्या मूळ मालकांच्या हाती सुपूर्द करण्यात आले आहे। सायबर जनजागृती अभियानाच्या अंतर्गत हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यात पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या हस्ते मोबाईल मालकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले। अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने चोरी गेलेले तब्बल 171 मोबाईल शोधून ते त्यांच्या मूळ मालकांच्या हाती सुपूर्द करण्यात आले आहे। सायबर जनजागृती अभियानाच्या अंतर्गत हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यात पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या हस्ते मोबाईल मालकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले। अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात 171 चोरी गेलेले मोबाईल ज्यांची किंमत अंदाजे 26,30,000 रुपये इतकी आहे, हे सर्व मोबाईल पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले। या उपक्रमामुळे शेकडो नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला। सायबर पोलिसांनी अथक प्रयत्न करून विविध जिल्ह्यातून आणि राज्यांबाहेरून हे मोबाईल शोधून काढले। हा उपक्रम सायबर जनजागृती महिना या अभियानाचा एक भाग आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत 3 ऑक्टोबर रोजी मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयात या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस आयुक्तालयात देखील विविध जनजागृती कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात आले। कार्यक्रमाला उपायुक्त रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्याम घुगे, पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे, अनिकेत कासार तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका कोटावार यांची उपस्थिती होती। आज अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये विविध पोलीस स्टेशनला जे मोबाईल चोरीला गेले होते अथवा गहाळ झाले होते, असे बरेच मोबाईल जे आहेत रिकव्हर केलेले आहेत। सुमारे 171 मोबाईल आमच्या सायबरच्या टीमने आणि काही पोलीस स्टेशनने रिकव्हर केले, ज्याची किंमत जवळपास 26 लाखाच्या वर आहे। ते मोबाईल परत करण्यासाठी आम्ही आज सगळे मोबाईलचे जे ओनर्स आहेत त्यांना आज आम्ही बोलवलं होतं आणि त्यांना ते मोबाईल आम्ही आज परत केलेले आहे। कार्यक्रमादरम्यान सायबर सुरक्षा संदर्भात जनजागृतीपर चलचित्र देखील दाखविण्यात आली, तसेच नागरिकांमध्ये माहितीपर पत्रके वाटण्यात आली। नागरिकांना माझं आवाहन राहील की मोबाईलवर कुठल्याही प्रकारचे जे मेसेजेस जे येतात की जे पैशाशी संबंधित आहे किंवा कुठल्याही गिफ्ट किंवा रिवॉर्ड किंवा लोन किंवा अशा पद्धतीने किंवा कुठल्या तरी तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून मेसेज आला आहे आणि तो पैशाची मागणी करतोय, अडचणीत आहे, अशा प्रकारचे जे मेसेजेस येतात किंवा कॉल येतात याला अजिबात रिस्पॉन्ड करायचं नाही, कुठे चुकून सुद्धा क्लिक करू नये। AI ची टेक्नॉलॉजी आज अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची घरचीच व्यक्ती समोरून बोलते असं दिसेल, ती व्यक्ती इव्हन व्हिडिओ कॉलवर सुद्धा तो चेहरा तुम्हाला दिसेल की तुमचा मुलगा किंवा कोणीतरी व्यक्ती घरची जवळची बोलते आणि ती अडचणीत आहे आणि कुठेतरी मदतीसाठी पैशाची मागणी वगैरे करते आणि तुम्ही खात्री न करता त्याच्यावर जर कुठे जर ट्रान्झॅक्शन केलं तर तुमची फसवणूक होऊ शकते। तर अशा वेळेला काय करायचं की म्हणजे तो कॉल कट करायचा आणि एक रेग्युलर कॉल आपण परत लावून त्या संबंधित व्यक्ती जी आहे आपली नातेवाईक त्यांच्याशी बोललं पाहिजे। त्यांनी जर कॉल उचलला नाही तर त्याच्यासोबत जे इतर कोणी राहत असेल सोबत तर त्यांच्याशी बोललं पाहिजे की ती व्यक्ती अशा कुठे अडचणीत आहे का, आणि 2-3 ठिकाणावरती खात्री केल्याशिवाय कुठलंही ट्रान्झॅक्शन मोबाईलवर करू नये। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले। त्यांनी सांगितले की ऑनलाईन आर्थिक फसवणूक, महिला आणि बालकांविरुद्ध होणारे अपराध तसेच सोशल मीडियावर होणाऱ्या धोक्यांपासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे। नुकताच आता दिवाळी सण आलेला आहे जवळ, मी माझं नागरिकांना आवाहन राहील की त्यांनी या दिवसामध्ये म्हणजे एकतर
जे फटाक्यांच्या बाबतीत माझं आव्हान राहील की त्याचा कमीत कमी आपण वापर केला पाहिजे आणि जे पर्यावरण पूरक जे ग्रीन क्रॅकर्स आहेत त्याचा आपण वापर करायला पाहिजे. इतर जे प्रदूषण फैलवणारे जे क्रॅकर्स आहेत, फटाके आहेत, त्याचा आपण वापर करू नये आणि जी काही वेळ जी ठरवून दिलेली आहे, जी काही कायद्याने जी वेळ आहे ती पण आपण पाळली पाहिजे. इतरांना त्रास होणार नाही याची थोडीशी आपण प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. दिवाळीनिमित्त माझे सर्व अमरावती शहरातील सर्व नागरिकांना पोलीस अमरावती आणि बडनेरा म्हणजे पोलीस आयुक्तालय अमरावती शहरातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. अनेकांना त्यांच्या मौल्यवान वस्तू परत मिळाल्या आहेत आणि नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी विश्वास अधिक रूढ झाला आहे. सायबर गुन्हेगारांपासून संरक्षण हे केवळ पोलिसांचे नाही तर प्रत्येक जबाबदार नागरिकांचे कर्तव्य आहे. अमरावती जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेशी संबंधित कंत्राटदारांनी ठिय्या आंदोलन केलं. कामाचा मोबदला न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या कंत्राटदारांनी कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले. देयक मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. या आंदोलनामुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाला वापरायचे. जय हो संघटनेचा जय हो. मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. अमरावती पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विविध कामे पूर्ण करूनही कंत्राटदारांना देयकाची अदायगी झाली नसल्याचा आरोप करण्यात आलाय. या संदर्भात कंत्राटदारांनी वारंवार जीवन प्राधिकरण आणि शासनाकडे निवेदनं दिली, मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे अखेर 16 ऑक्टोबर 2025 रोजी कंत्राटदारांनी विभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. दिवाळीचा सण 2च दिवसांवर येऊन ठेपलेला असताना मजूर वर्गाला पगार न मिळाल्याने उपासमारीची वेळ आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कंत्राटदारांनी चेतावणी दिली आहे की जर शासनाने त्वरित देयके न दिल्यास 17 ऑक्टोबर पासून अमरावती पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 7ही प्रकल्पांवरील कामं पूर्णपणे बंद करण्यात येतील. काम केलं पण पैसे मिळाले नाही, मग दिवाळी कशी साजरी करायची, अशा शब्दात संतप्त कंत्राटदारांनी शासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. देयकांची अदायगी न झाल्यास पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिलाय. या प्रकरणाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने देयके मंजूर करावीत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली अमरावती पाणीपुरवठा योजनेशी संबंधित हा वाद केवळ कंत्राटदारापुरता मर्यादित नाही तर नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही याचा परिणाम होऊ शकतो. शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर पाणीपुरवठा बंद पडण्याचा धोका वाढू शकतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताने अमरावती विद्यापीठ प्रशासनाविरुद्ध प्रवेश प्रक्रिया, परीक्षा निकाल, पाठ्यक्रम, पदभरती आणि छात्रसंघ निवडणुकीमध्ये ढासळलेल्या कारवाई अशा महत्त्वाच्या विषयांवर विद्यापीठ प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या निष्काळजी वृत्तीविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताने मोठ्या आंदोलनाचे आणि मोर्चाचे आयोजन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमरावती विद्यापीठाच्या कामकाजात ढासाळपणा आणि निष्क्रियता दिसून येत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मते विद्यापीठात प्रशासन प्रवेश परीक्षा, निकाल, पाठ्यक्रम आणि पदभरती सारख्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये वेळेवर आणि योग्य निर्णय घेण्यात अपयशी ठरत आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर प्रवेश मिळत नाही, परीक्षा प्रक्रियेत अडचणी, हॉल तिकीट आणि परीक्षा केंद्रांवरील असुविधा यामुळे गुणवत्तेवर प्रश्न निर्माण होतोय. निकाल वेळेत न लागणे आणि योग्य रीतीने जाहीर न होणे अशा कारणांमुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन धोक्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताने विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात मोर्चा आणि आंदोलन घोषित केले. या मोर्चाचे टप्पे ठरविण्यात आले आहेत.
1 ते 10 ऑक्टोबर दरम्यान समस्या शोध अभियान, 15 ऑक्टोबरला छात्र नेता संमेलन, 16 ऑक्टोबरला पत्रकार परिषद, 26 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर विद्यार्थी संपर्क अभियान, 7 नोव्हेंबर महाविद्यालय बंद आंदोलन, 14 नोव्हेंबर विद्यापीठ चर्चा। विद्यार्थी नेता प्रदेश मंत्री म्हणाल्या की महाविद्यालय हे चरित्र निर्मितीचे केंद्र आहे आणि शिक्षण हेच जीवन आहे। झोपलेल्या प्रशासनाला जागृत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही चळवळ आवश्यक आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचा मोर्चा प्रशासनावर दबाव आणणारा असून प्रवेश परीक्षा निकाल आणि पाठ्यक्रम, पदभरती, शिष्यवृत्ती, वसतिगृह, NEP अंमलबजावणी आणि छात्र संघ निवडणुकांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश यात असेल। करतो। आज जर आपण बघितलं की विद्यापीठामध्ये अंमली पदार्थाचं सेवन, आपण म्हणतो की विद्यापीठ हे मुक्त असायला पाहिजे, नशामुक्त असायला पाहिजे, पण विद्यापीठांच्या भिंती पाहिल्या तर रंगवलेल्या असतात। याकडे कोण लक्ष देणार? याकडे सुद्धा विद्यापीठ प्रशासनाने लक्ष द्यावे असं आमचं मत आहे। NEP मध्ये असं झालेलं आहे की आपल्याला आपल्या आवडीचा विषय निवडायचा असतो, पण आज प्राध्यापक ते विषय विद्यार्थ्यांवर लादून राहिलेले आहे। कुठेतरी NEP न समजल्यामुळे प्राध्यापकांवर प्रेशर येत आहे आणि त्या प्रेशरचं जे काही आहे ते विद्यार्थ्यांवर टाकून राहिलेलं आहे असं आम्हाला दिसून राहिलेलं आहे। NEPचं क्रियान्वयन सुद्धा नीट होऊन नाही राहिलेलं आहे। मग म्हणतात की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिलं जर NEP लागलेला कुठलं विद्यापीठ असेल, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आहे। मग NEP लागू झालेले आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन का व्यवस्थित झालेलं नाहीये हा प्रश्न आहे। प्रवेशानंतर एक असते की CHB कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सगळं काही विद्यापीठ चालू आहे असं म्हणायला हरकत नाही। कंत्राटी तुम्ही नॉन टीचिंग पण भरलंय, कंत्राटी तुम्ही टीचिंग पण भरलेलं आहे असंही आम्ही म्हणू शकतो। आज जर बघितलं CHBच्या बेसिसवर चालू आहे। CHB जो काय किती कालावधीचा असतो? क्लॉक हवर बेसिसवर शिकवणारा प्राध्यापक, क्लॉक हवर बेसिसवर तो प्राध्यापक शिकवत असतो आणि त्याला तासानुसार पैसे मिळतात, तेवढं शिकवतो, त्याच्या पलीकडे तो शिकवत नाही आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं पूर्णपणे नुकसान होत आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी या माध्यमातून खेळल्या जात आहे, कुठेतरी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ खेळला जात आहे असं आम्ही म्हणतो। सिलेबस चेंज होतो परंतु त्याच्या नोट्स मिळत नाही, मग नोट्स मिळत नाही, त्याचा अभ्यास होत नाही, परिणाम काय? विद्यार्थी फेल होतात। फेल झाल्यानंतर ते रिचेकिंगला टाकतात, रिचेकिंगला टाकल्यानंतर आपल्या पुढे रिचेकिंगचे रिझल्ट आणि पुढच्या बॅकलॉगच्या परीक्षा एकाच दिवशी येतात। म्हणजे गोंधळ कितीतरी वाढलेला आहे। आज या आपल्या याच्यामधून सांगता येते की व्होकेशनल प्रॅक्टिकलचे कोर्स असतात, त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ थेअरी शिकवल्या जाते, प्रॅक्टिकलवर भरच दिला जात नाही। मला सांगा, आज जर विद्यापीठ एवढं अमरावती विद्यापीठ एवढं प्रशासकीय विद्यापीठ आहे, गव्हर्नमेंटचे पण कॉलेजेस आहेत, इथे आपण कितीतरी नंबर्स लागून विद्यार्थी येतात, दूरदूरचे विद्यार्थी, त्यांना असं वाटतं की आम्हाला प्लेसमेंट मिळाली पाहिजे, पण विद्यार्थी इथे प्लेसमेंट घेण्यासाठी येतात पण प्लेसमेंट त्यांना नीट मिळत नाही। या कितीतरी समस्या आज जर बघितल्या तर विद्यार्थी परिषदेच्या छात्रनेता संमेलनामध्ये प्रति जिल्हा 5 कार्यकर्ते आले होते, विद्यार्थी कार्यकर्ते आले होते, जे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत। या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे सर्व सांगितलं की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री। आपल्या सर्वांना माहिती आहे की जगामध्ये शिक्षणामुळे कशा पद्धतीचं परिवर्तन घडून येत आहे। सकारात्मकता शिक्षणामुळे बदल घडवण्याची शिक्षणामध्ये ताकद आहे। आज शिक्षणाची स्थिती अशी झालेली आहे की विद्यार्थी हा शिक्षणातून पुढे जात नाहीये, तर शिक्षणाच्या घेऱ्यामध्ये गुंतत चाललेला आहे। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इथे छात्रनेता संमेलनामध्ये आलेल्या समस्यांवर भर देऊन व समस्या शोध मोहीम जी आम्ही घेतली होती, त्या समस्या शोध मोहीमच्या अंतर्गत आलेल्या समस्यांवर भर देऊन आज इथे पत्रकार परिषद घेतली आणि विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहे इथे मांडण्यात आल्या आणि याच्या बेसिसवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुढे प्रवेश असेल, परीक्षा असेल, परिणाम असेल, पदभरती असेल, पाठ्यक्रम असेल, NEP सारखे विषय आणि महत्त्वाचे म्हणजे छात्रसंघ निवडणुकासारखे महत्त्वाच्या विषयांना हात घालून विद्यार्थी परिषद 14 नोव्हेंबरला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर धडक मोर्चा करणार आहे आणि या विद्यार्थ्यांना नक्कीच न्याय मिळवून हे आहे अभाविपच्या आंदोलनाची तयारी। विद्यार्थ्याचा मोर्चा प्रशासनाला जागृत करण्याचा प्रयत्न आहे, ज्यामुळे विद्यापीठाच्या निष्काळजी वृत्तीवर नियंत्रण आणता येईल। अमरावती विद्यापीठाच्या कामकाजावर प्रकाश टाकत विद्यार्थी केंद्रित निर्णय घेण्यासाठी हा मोर्चा निर्णायक ठरणार आहे। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसर आता शिक्षणाच्या नव्या पर्वाची साक्षीदार ठरणार आहे, कारण शहरातील पहिली अत्याधुनिक सुसज्ज अभ्यासिका उभारण्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे। भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजार बडनेरा यांच्या पुढाकारातून आणि आमदार रवी राणा यांच्या
निधीतून ही अभ्यासिका उभारली जात आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र आशेची किरण घेऊन येणार आहे। बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील आठवडी बाजारात अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या अत्याधुनिक अभ्यासिका केंद्र प्रस्ताव अखेर साकाराच्या दिशेने वाटचाल करू लागलाय। भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शाखेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला आमदार रवी राणा यांनी आमदार स्थानिक विकास निधीतून मंजुरी दिली असून छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिकेच्या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मच्छिंद्र भटकर यांच्या हस्ते नारळ फोडून कामाची सुरुवात करण्यात आली। तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये, ज्येष्ठ अभियंता विलास साखरे यांच्या शुभ हस्ते पूजा आणि भूमिपूजन पार पडले। या प्रसंगी युवा स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक सुनील राणा, शहराध्यक्ष अजय जयस्वाल उपस्थित होते। सुनील राणा यांनी या उपक्रमासाठी निधी कमी पडल्यास आमदार रवी राणा यांच्या माध्यमातून अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। इंजिनियर विलास साखरे यांनी जागेचे मोजमाप करून लेआउट तयार केले। या उपक्रमात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष तथा महासभेचे मार्गदर्शक मनोज गजबिये यांनी मोलाची भूमिका निभावली। प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्याने आता बांधकामाची गती वाढवून विद्यार्थ्यांसाठी हे आधुनिक शिक्षण केंद्र लवकरच खुले व्हावे अशी स्थानिक नागरिकांची अपेक्षा आहे। अभ्यासिकेच्या या उपक्रमामुळे बडनेरा आणि आसपासच्या विद्यार्थ्यांना आता अभ्यासिकांसाठी उत्तम आणि शांत अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत। शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा विकास साधण्याचा हा एक प्रेरणादायी प्रयत्न असून या कामाला गती मिळून लवकरच हे शिक्षण दालन विद्यार्थ्यांसाठी खुले व्हावे अशी सर्वांची अपेक्षा आहे। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। दिवाळीच्या खरेदीचा उत्साह दिवसेंदिवस वाढतोय आणि घर सजावटीसाठी अमरावतीतील सर्वात मोठं फर्निचर शोरूम काउच कॉफी नागरिकांचं आकर्षण ठरतंय। तब्बल 1 लाख स्क्वेअर फुटामध्ये पसरलेले शोरूम फर्निचर प्रेमींसाठी स्वर्ग ठरतंय। आता या शोरूममध्ये दिवाळी स्पेशल ऑफरची घोषणा केली आहे, जी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। अमरावती जिल्ह्यातील रहाडगाव परिसरात नागपूर रोडवरील ड्रीम्सलँड परिसरात वसलेलं काउच कॉफी फर्निचर शोरूम सध्या चर्चेचा विषय ठरतंय। तब्बल 1 लाख स्क्वेअर फूट जागेमध्ये पसरलेलं हे शोरूम आधुनिक, ब्रँडेड आणि आलिशान फर्निचरच्या शौकीनांसाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे। येथे 25,000पासून ते 7 लाख रुपयांपर्यंत विविध डिझाईन्सचे सोफा सेट, आकर्षक डायनिंग टेबल्स तसेच आर्टिफॅक्ट्स आणि होम डेकोरेशन आयटम्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काउच कॉफीने ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे। 1 चेअर खरेदी करा आणि 1 चेअर फ्री मिळवा। तसेच 15,000 रुपयांपर्यंत आर्टिफॅक्ट्स खरेदी केल्यास देखील 1 चेअर मोफत मिळेल। या आकर्षक योजनेचा मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून प्रसाद मिळत असून खरीददारांची गर्दी वाढत चालली आहे। काउच कॉफीच्या संचालकांनी सांगितलं की अमरावतीकरांनी ही सुवर्ण संधी गमावू नये आणि या दिवाळीत आपल्या घराची सजावट काउच कॉफीकडूनच करावी। वासियों को काउच कॉफी की तरफ से दिवाली की बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं। काउच कॉफी ये शोरूम 1 लाख स्क्वायर फीट में फैला हुआ है। यहाँ सभी तरीके के नामांकित कंपनियों के सोफाज है, डाइनिंग्स है, बेडरूम सेट्स है। सभी वैरायटी जो आपको नागपुर, पूना या बड़े बड़े शहरों में नहीं देखने मिलेगी, वो आपको अमरावती शहर में देखने मिलेगी। और करीबन 1 लाख फुट का ओरिजिनल यानी 1 लाख स्क्वायर फीट का यहाँ शोरूम है। और कोई भी कस्टमर जो आता है उसे 25,000 रुपये से लेके तो 7 लाख रुपए तक के सोफ़ा यहाँ अवेलेबल है। तो मैं सभी अमरावती वासियों से एवं आसपास के नागरिकों से विनंती करूँगा कि
वे एक बार अवश्य काउच पपी शोरूम ड्रीमलैंड राडगांव रोड अमरावती में विजिट दे, या हम प्रत्यक्ष अनुभव ले, क्योंकि दिस इज़ अ लैंडमार्क। जैसे आप कहीं जाते हो, जैसे बॉम्बे में जाते हो पैलेडियम मॉल इज़ अ लैंडमार्क, वैसे अमरावती में यह एक बहुत बड़ी उपलब्धि है। यदि आप विजिट देते हो तो आप निश्चिंत ही गौरवान्वित होंगे कि भाई अमरावती में भी ऐसी कहीं जगह है जहां हमें अवश्य विजिट देना चाहिए। तो इसलिए मैं सभी अमरावती वासियों को पुनश्च विनंती करता हूं कि एक बार अवश्य काउच पपी ड्रीमलैंड में अवश्य आके विजिट दे एवं अनुभव ले। थँक्स अ लॉट। या दिवाळीत तुमच्या घराची शोभा वाढवायची असेल तर काउच पफी फर्निचर शोरूम ड्रीमलँड राहडगाव नागपूर रोड अमरावती इथे एकदा नक्कीच भेट द्या। आकर्षक ऑफर्स, भव्य जागा आणि स्टाइलिश फर्निचर हे सगळं एकाच ठिकाणी। देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना अमरावतीच्या मेळघाटात आज मात्र अजूनही अंधार कायम आहे। पूल नाही तर रस्ते नाहीत आणि वीज तर अजूनही स्वप्नच आहे। या मूलभूत सुविधांसाठी गुरुवारी शेकडो आदिवासी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला आणि प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला। रस्ता द्या, पूल द्या, वीज द्या, आम्हालाही जगू द्या अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला। हमारी मांगे पूरी करो, पूरी करो। आदिवासी एकता जिंदाबाद, जिंदाबाद। आदिवासी एकता जिंदाबाद, जिंदाबाद। खंडू नदी में पुलिया बनना चाहिए, बनना चाहिए। खंडू नदी में पुलिया बनना चाहिए, बनना चाहिए। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील विविध दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्र जमलेत। त्यांनी आपल्या हक्कांसाठी, पायाभूत सुविधांसाठी आणि जगण्याच्या अधिकारासाठी आवाज उठविला। देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 77 वर्षे उलटलीत। अमृत महोत्सव साजरा झाला, पण आजही मेळघाटातील अनेक गावांमध्ये रस्ते नाहीत, वीज नाही आणि पूल बांधकामे अपूर्ण आहेत। शासनाच्या योजना फक्त कागदांवर आहेत असा संताप त्यांनी व्यक्त केला। आदिवासी प्रतिनिधींनी प्रशासनाला निवेदन देत या तातडीच्या कामांची मागणी केली आहे। त्यांनी इशारा दिलाय की जर लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत तर ते मोठ्या जन आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील। मोर्चात महिलांचा आणि तरुणांचा मोठा सहभाग दिसला। स्थानिक समाजसेवक, शिक्षक आणि काही निवृत्त अधिकारी यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला। आदिवासींच्या मते वन विभागाचे कायदे आणि विविध निर्बंध हे रस्ते आणि वीज पुरवठा प्रकल्पांना मोठा अडथळा ठरत आहेत। विकासाच्या नावाने आम्हाला मागे ठेवले जात आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली। जिल्हाधिकारी यांनी निवेदन स्वीकारून सकारात्मक कारवाईचे आश्वासन दिलं असलं तरी मेळघाटातील नागरिकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे असा सूर्य मोर्चात दिसला। दयालाल मावस्कर, हम कुटीदा गांव से आए और हमारे यहाँ खंडू नदी में जो पुलिया है, हम बीते गांव जब से बसा है तब से खंडू नदी के पुलिया के मांग करते रहे। वहाँ पर हमारे आरोग्य सेवा सुविधा नहीं पहुँचे, वहाँ के आंगनवाड़ी सेविका बह गए, वहाँ के बच्चे 10 साल के बह गए, और अभी 8 दिन पहले वहाँ पे बेटेकर राजेश भी वहाँ से बहकर चला गया। और शासन प्रशासन को हमने 29 तारीख से पत्र दिया और सभी डिपार्टमेंट को दिए पत्र कि भाई 16 तारीख तक हमारे यहाँ बड़ी बैठक लिया जाए ताकि सभी डिपार्टमेंट वहाँ पर आए और उसका समस्या का निराकरण होना चाहिए। और जल्द से जल्द कुटीदा इस गांव में पुलिया का निर्माण होना चाहिए खंडू नदी पे, और उसी 2 गांव में सुमिता और कुटीदा में बिजली भी अभी तक नहीं पहुँची है। इस मांग को लेकर हमें संघर्ष करना पड़ा और आज कलेक्टर ऑफिस में हम 16 तारीख को सभी गाँववासी यहाँ कुटीदा, सिमोरी, एकताई, हतरू, यहाँ से सभी लोग आए और यहाँ निवेदन। कौन से डिपार्टमेंट को दिया आपने? डिपार्टमेंट कौन सा आता है? PWD आता है कि जिला परिषद आता है? PWD, जिला परिषद, सभी डिपार्टमेंट, सीओ मैडम, कलेक्टर साहब, सभी से हम मुलाकात किए और इस रास्ता का क्या कारण है, क्यों नहीं बन रहा है पुलिया और क्या कारण है, तो और जो है DCCA फॉरेस्ट डिपार्टमेंट का कोई समस्या बताया तो उनके प्रॉब्लम को जैसे मेलघाट के रास्ते का बांधकाम अभी तक हो रहे नहीं, ऐसे उनने सीओ मैडम, कलेक्टर साहब ने आश्वासन दिया बांधकाम डिपार्टमेंट से हमको इस प्रकार का उनके बारे में जानकारी दी। आपका पूरा नाम? सकाराम बुसुम। पूरा नाम? सकाराम बुसुम, गांव सिमोरी से है। हम लोग रास्ता, पोल और लाइट के लिए संघर्ष कर रहे हैं, पर हमें अभी तक कोई अच्छे रिस्पांस आए नहीं है और सब लोग ऐसे फॉरेस्ट डिपार्टमेंट के ऊपर जिम्मेदारी दे रहे हैं कि वहाँ से हमें परमिशन नहीं है, इसके लिए NOC नहीं है, इसके लिए हम ये काम नहीं कर सकते। मेळघाटातील आदिवासी वर्षानुवर्षे विकासाच्या प्रतीक्षेत आहेत। आजचा हा मोर्चा ही फक्त सुरुवात आहे असं आंदोलक म्हणतात।
आता प्रशासनाने दिलेले आश्वासने प्रत्यक्षात उतरवणं गरजेचं आहे, कारण मेळघाटातील जनतेचा अंधारातून उजेडाकडे प्रवास अजूनही सुरूच आहे। मध्यरात्रीच्या काळोखात 2 युवकांचा जीव वाचवण्यासाठी धावून गेला एक देवदूत। धामणगाव रेल्वे येथील सामाजिक कार्यकर्ता सूरज मेश्राम यांनी रात्री 2:30 वाजता जीव धोक्यात घालून 2 जखमी युवकांना जीवनदान दिलं। घटनेचा संपूर्ण अहवाल पाहूया। हिंगणघाट कासरखेडा परिसरात रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार निखिल भेंडे वय वर्ष 26 आणि विवेक तायडे वय वर्ष 25 हे दोघे युवक धामणगाव रेल्वे येथील रहिवासी असून मित्रांचा वाढदिवस साजरा करून घरी परतत होते। अंधारात रस्ता खराब असल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दोघेही रस्त्याच्या कडेला जोरात आपटले। अपघात इतका गंभीर होता की दोघेही काही काळ बेशुद्ध पडून होते। रात्री अंदाजे 2च्या सुमारास शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी समाजसेवक सूरज मेश्राम यांना फोन केला, मात्र अपघात झालेलं ठिकाण नीट सांगता येत नव्हतं। फक्त मशान घाटाजवळ पडलो आहोत एवढंच ते म्हणाले। सूरज मेश्राम यांनी कोणतीही वेळ न दवडता मध्यरात्री 2:30 वाजता स्वतः दुचाकीवरून धामणगाव आणि रामगाव मशानघाट परिसरात शोध मोहीम सुरू केली। काही वेळानंतर पुन्हा संपर्क साधण्यात आला। युवकांनी सांगितलं की ते कासारखेड रोडवरील सॅमसंग भूमीजवळ आहे। त्यानंतर सूरज मेश्राम यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले। दोन्ही जखमी युवकांना स्वतःच्या वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात रेफर केलं। रात्रीच्या अंधारात कोणत्याही भीतीशिवाय जीवाची पर्वा न करता मदतीला धावून गेलेले सूरज मेश्राम यांचे हे कार्य मानवतेचं खरं दर्शन घडविणारं ठरलंय। अंधारात प्रकाशांचा किरण बनून धावून गेलेला हा युवक फक्त 2 जीव वाचून थांबला नाही, तर मानवतेचं नवं उदाहरण घालून गेला। सूरज मेश्राम याच्यासारख्या समाजसेवकांमुळे आजही आपल्याला मानवतेवर विश्वास ठेवता येतो। आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित ज्योतिष व वास्तू संमेलनात चांदूर बाजारचे भूमिपुत्र कैलाश कठाळे यांना सन्मान मिळाला आहे। या भव्य संमेलनात देश विदेशातील अनेक नामांकित विद्वान सहभागी झाले। वाराणसीत 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी काशी हिंदू विद्यापीठाच्या महान सभागृहात 2 दिवसांचा आंतरराष्ट्रीय ज्योतिष व वास्तू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। या संमेलनात भारतीय ज्योतिषशास्त्रांचा आधुनिक स्वरूपाचा वापर आणि वास्तुशास्त्रांचे वैज्ञानिक परिशीलन या 2 महत्त्वाच्या विषयांवर जागतिक स्तरावर विचार मंथन करण्यात आले। विद्वानांनी आपले संशोधन पत्र सादर करून भारतीय ज्ञान परंपरेचा गौरव वाढविला। चांदूर बाजारचे भूमिपुत्र कैलाश कठाळे यांनी भारतीय ज्योतिषांचा आधुनिक जीवनावर वापर या विषयावर आपले संशोधन पत्र सादर केले। त्यांच्या संशोधनात वटसावित्री आणि पितृपंधरवडा यांचा परस्पर संबंध आणि ज्योतिषशास्त्राचा आधुनिक विज्ञानाशी सुसंगत वापर याचा सखोल अभ्यास समोर आला। संमेलनात ज्योतिष विभाग प्रमुख प्राध्यापक शत्रुघ्न त्रिपाठी, प्राध्यापक विनय कुमार पांडे तसेच शारदा ज्योतिषधाम संस्थेचे अध्यक्ष पंडित दिनेश गुरुजी आणि पंडित योगेंद्र महंत यांनी कैलाश कठाळे यांना स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविले। कैलाश कठाळे यांनी आपल्या अनुभवाबद्दल सांगितले की काशी हिंदू विद्यापीठात देश विदेशातील विद्वानांच्या सानिध्यात ज्ञानाचा अनुभव घेणे हे मोठे भाग्य आहे। एखाद्या विशिष्ट शाखेत प्रावीण्य मिळवून त्यावर सखोल अभ्यास करणे हेच आजच्या काळाची गरज आहे। चांदूर बाजार आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कैलाश कठाळे यांच्यावर अभिनंदनांचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। चांदूर बाजारच्या भूमिपुत्रांनी जागतिक स्तरावर मिळवलेल्या या सन्मान आपल्याला शहराच्या ज्ञान परंपरेचा गौरव दर्शवितो। नागपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच पोलीस आयुक्तालयासमोर रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार घडला। 0 माईल उड्डाणपुलाजवळ एका
इलेक्ट्रिक कारने अचानक नियंत्रण सुटल्याने ती थेट डिवायडरवर चढली। विशेष म्हणजे ही घटना पोलीस आयुक्तालयासमोरच घडली आहे, तरीही पोलिसांना काहीच खबर नाही। बुधवारी मध्यरात्री अंदाजे 2 वाजता नागपुरातील 0 मैल उड्डाणपुलाजवळील मुख्य रस्त्यावरून एक इलेक्ट्रिक कार भरधाव वेगात येत होती। अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती थेट डिवायडरवर जाऊन आदळली। धडक इतकी जोरात होती की गाडीचा पुढचा भाग क्षणात चुरगळला। मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। घटनेनंतर वाहन चालकाने शांतपणे कार डिवायडरवरून खाली उतरवली आणि कुणालाही थांग पत्ता न लागू देता घटनास्थळावरून पसार झाला। सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही घटना पोलीस आयुक्तालयासमोरच घडली, तरी कोणत्याही पोलिसाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली नाही। शहरात रात्रीच्या वेळी अशा घटना नेहमीच घडतात अशी आम्हाला माहिती मिळाली, मात्र पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही। या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही अशा अपघातांवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे। स्थानिक नागरिकांनी अशा घटनांवर लक्ष देऊन ट्रॅफिक पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे। पोलीस आयुक्तालयासमोरच अशा घटना घडत असतील तर शहरातील इतर भागात परिस्थिती कशी असेल याची कल्पनाच करता येते। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत अशा धोकादायक घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत, हीच नागरिकांची अपेक्षा आहे। सध्या नागपूर इमामवाडा येथील अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटनेची बातमी समोर येत आहे। पैशाच्या वादातून 2 अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या घटनेत पीडित गंभीर जखमी झाला असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। पोलिसांनी त्वरित कारवाई करून 2 मुलांना ताब्यात घेतले आहे। इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री संध्याकाळी 10:30च्या सुमारास मयत इसम नामे निलेश उर्फ बाळा किरण आंबडरे, वय वर्ष 34 वर्ष, याचा निर्घृण खून झाला संदर्भात माहिती मिळाली। आम्ही तात्काळ सदर ठिकाणी गेलो होतो। सदरचा खून हा डोक्यात दगड घालून आणि चाकू या हत्याराद्वारे झालेला होता। त्या अनुषंगाने त्यांच्या बहिणीने तक्रार दिल्यावर आपण गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान 2 अल्पवयीन मुलांचा आणि संबंधित मयत इसमाचा पैशाच्या देवाणघेवाण वाद होता आणि त्या अनुषंगाने बाबा सदर 2 अल्पवयीन मुलांनी सदर मयत इसमाला गाठून त्याच्या डोळ्यात चटणीची पूड टाकून चाकूने मारहाण करून व मोठ्या दगडाने डोक्यावर मारून खून केलेला आहे। सदर बाबतची माहिती प्राप्त होताच सदर दोन्ही अल्पवयीन मुलांना आज ताब्यात घेतलेला आहे आणि बाल न्यायालय यांच्यासमोर हजर केलेला आहे। विधी संघर्षित बालक जे आहेत त्यांचं पूर्वीचं काही रेकॉर्ड नाही, त्यांच्या गुन्हेगाराची पार्श्वभूमी काही नाही। लेकिन मयत इसम हा जो आहे याची गुन्हेगाराची पार्श्वभूमी आहे। त्याच्यावर 10 गुन्हे आपल्या पोलीस स्टेशनकडे दाखल आहेत। मारपिटीच्या गुन्ह्यात, मर्डरच्या गुन्ह्यात सुद्धा तो आरोपी आहे। ही घटना पुन्हा एकदा आपल्याला अल्पवयीन मुलाद्वारे घडणाऱ्या हिंसाचाराची जाणीव करून देते। पोलिसांनी त्वरित कारवाई केली असली तरी तपास अद्यापही सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील नगरवाडी शेतशिवारात चक्क गांजाची शेती करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शेतात छापा टाकत तब्बल 37 किलो 50 ग्रॅम गांजा जप्त केलाय। यवतमाळ पोलिसांची ही कारवाई सध्या जिल्ह्याभरात चर्चेचा विषय ठरली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील नरवाडी गावाच्या शेतशिवारात शेतातील पिकांमध्ये गांजाची झाडे आंतरपिकांसाठी लावण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार गजानन नारायण मेटकर या शेतकऱ्याच्या शेतात ही लागवड करण्यात आली होती। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नागरवाडी शिवारात छापा टाकला आणि तपासादरम्यान शेतात तब्बल 31 लहान मोठी गांजाची झाडे आढळली। त्याचे वजन 37 किलो 50 ग्रॅम एवढे असून त्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास 1,78,050 रुपये इतकी आहे। पोलिसांनी ही सर्व झाडे जप्त करून ताब्यात घेतली असून गजानन मेटकर यांच्या विरोधात महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे। संपूर्ण कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली।
यवतमाळ जिल्ह्यातील ही मोठी कारवाई असून पोलिसांनी गांजाच्या लागवडीवर लगाम लावण्यात यश मिळविले आहे. शेतामध्ये चक्क गांजाची शेती हे दृश्य ऐकून कुणाच्याही भुवया उंचवतील, परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही बेकायदेशीर शेती उघड झाली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलिसांनी कारवाईचा दडका कायम ठेवावा अशी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप राज्य सरकारच्या फसव्या मदत पॅकेजमुळे उफाळून आला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी शासन निर्णयाची होळी केली आणि सरकारच्या दुर्लक्षाचा निषेध व्यक्त केलाय. फसवणाऱ्या सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा निषेध असो. मेहकर लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे. मेहकर लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे. कोण म्हणताय देत नाही, शेतकरी शेतमजूर एकजुटीचा. 10 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य सरकारने महसूल व वन विभागाच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला निर्णय शेतकऱ्यांना अपुराचा आणि फसवणूक करणारा असल्याचा निषेध मेहकर येथे मोठ्या संख्येने नोंदविला गेला. मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी शासन निर्णयाची होळी करत कागदी मदत नको, खरी मदत द्या, शासन जागे व्हा व शेतकऱ्यांच्या घामाचा सन्मान करा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकरी नेत्यांनी सांगितले की अतिवृष्टीमुळे संपूर्ण नुकसान झाले आहे. पिके, जनावरे, माती व घरे वाहून गेली आहेत. शासनाने फक्त महसुलात सूट, कर्ज पुनर्निर्धारण आणि वीज माफी अशा औपचारिक सवलती जाहीर केल्या आहेत, पण वास्तविक आर्थिक मदत, पीक विमा, अंमलबजावणी व तात्काळ पुनर्वसनाबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य सरकारने जो 9 तारखेला GR काढला होता त्यामधून बुलढाणा जिल्ह्यातले काही 4 तालुके वगळण्यात आले होते. मात्र सत्ताधाऱ्यातल्या काही लोकांनी की 10 तारखेला आमच्यामुळे GR काढला असं जे गाजावाजा केला आणि 10 तारखेला जो 10 ऑक्टोबर GR काढला त्यामध्ये सुद्धा फक्त शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या सवलती लागू केल्या. त्यामध्ये वीज बिल माफ, शैक्षणिक फी माफ आणि कर्जमाफी स्थगिती अशा किरकोळ ह्या थोटांड दाखवणाऱ्या योजना ह्या शेतकऱ्याला दिल्या आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम राज्य सरकारनं केलं. मात्र महत्वाचं विशेष पॅकेज जे मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं त्या विशेष पॅकेजमध्ये बुलढाणा जिल्ह्यातला एकही तालुका बसलेला नाही. त्यामध्ये इतर जिल्हे बसलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्या 10 तारखेच्या GRची आज होळी केली आणि राज्य सरकारचा निषेध केला व गाजावाजा करणाऱ्या या सत्तेमधील लोकांना सुद्धा त्याचा निषेध करून आम्ही आज या GRची होळी केली. आणि लवकरच जर सरकारनं विशेष पॅकेजमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, मेहकरसह इतर तालुके घेतले नाही तर येणाऱ्या काळामध्ये माननीय रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठ्या आक्रमक स्वरूपाचं एक लढा राज्यभर उभारणार आहे आणि सरकारनं याची दखल घ्यावी आणि सरकारनं हा GR काढून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. शेतकऱ्यांना भुलवलं, फसवलं आणि थोटांड मांडलं की बा आम्ही हे तालुके बसवले. मात्र दुष्काळाच्या सवलती लागू केल्या पण विशेष पॅकेजमध्ये मदतीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातले कुठलेही तालुके बसले नाही हे आम्ही शेतकऱ्याला सांगू इच्छितो. म्हणून आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी आज शासन निर्णयाची होळी केलेली आहे. मेहकर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आणि तहसीलदारांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली की मेहकरसह लोणार सगळ्या भागातले या शेतकऱ्यांना तिचा समावेश करावा. मेहकर तालुक्यातील 265 विहिरी या अतिवृष्टीमुळे म्हणजे विहिरीचं नुकसान झालेलं आहे आणि तरी सुद्धा विहिरीला 30,000 रुपयाची मदत सरकारनं जाहीर केली. 30,000 रुपयामध्ये ह्या विहिरी दुरुस्त होऊ शकत नाही. म्हणून आमची मागणी आहे की भरभक्कम मदत शेतकऱ्याला दिली पाहिजे. अतिशय नुकसान झाले त्या नुकसानीच्या प्रमाणात मदत मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. पंचनाम्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला थेट आर्थिक मदत, पीक विमा देयके तात्काळ वितरित करणे, बियाणे व खतांचे मोफत वितरण, प्रशासकीय निष्काळजीपणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई या प्रमुख मागण्या शेतकरी संघटनांनी मांडल्या आहेत. सर्व सहभागी शेतकऱ्यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांविरुद्ध लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्य सरकारच्या वतीनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागील आठवड्यामध्ये विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली होती, परंतु या मदतीच्या विशेष पॅकेजमध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश नाहीये. शेतकऱ्यांना फक्त दुष्काळामध्ये ज्या सवलती दिल्या जातात त्याच फक्त शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामध्ये लाईट बिल असेल किंवा विद्यार्थ्यांचं फी माफ करण्यासारख्या काही
किरकोळ सुविधा त्यामध्ये देण्यात आलेल्या आहे। पण सरकार आणि सरकारमधले लोक जे गाजावाजा करतात की शेतकऱ्यांना आम्ही 18,000 रुपये हेक्टरी मदत किंवा 20,000 अशी काही पोकळ घोषणा देण्याचं काम सरकारमधील लोक आणि सरकार करत आहे, त्या मदतीच्या सर्व घोषणेमध्ये आपला बुलढाणा जिल्हा नाहीये। जो शासन निर्णय सरकारने या ठिकाणी काढला होता त्या शासन निर्णयाची आज आम्ही एसडीओ ऑफिस कार्यालयासमोर मेकर येथे या ठिकाणी होळी केलेली आहे आणि आमची शेतकऱ्यांची मागणी आहे की बुलढाणा जिल्हा या विशेष पॅकेजमध्ये या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करावा आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा इतर जिल्ह्याप्रमाणे मदत देण्यात यावी। जर या आंदोलनाचं सरकारने या ठिकाणी गांभीर्यानं लक्षात घेतलं नाही आणि शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना या ठिकाणी अतिशय उग्र अशा स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही। अशा प्रकारे मेहकर तालुक्यात शेतकऱ्यांचा निषेध ठळकपणे व्यक्त झाला। राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने घेतल्याशिवाय अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे हक्क व शेती सुरक्षित राहणे अशक्य आहे। लातूर जिल्ह्यातील खोपेगाव पाटीजवळ भीषण अपघात। लाकडांनी भरलेला 14 चाकी ट्रकचा रात्रीच्या वेळी झालेल्या या अपघातात मोठ्या अनर्थाला आमंत्रण देणारा ठरला असता सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। ट्रक उचलल्यामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। लातूर तालुक्यातील खोपेगाव पाटीजवळ रात्री उशिरा एका 14 टायरी ट्रक अपघातग्रस्त झाला। हा ट्रक लाकडं तोडून भरून नेत होता। अपघात एवढा भीषण होता की ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला आणि मोठ्या प्रमाणात लाकडं रस्त्यावर विखुरली। सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार या ट्रकमध्ये सुमारे 20 ते 25 टन लाकडाचा साठा भरलेला होता। हा ट्रक कोणत्या ठिकाणाहून लाकूड घेऊन निघाला होता आणि कुठे जात होता याचा तपास सुरू आहे। अपघाताची घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने अंधारात बचाव कार्य करणे थोडे अवघड झाले। स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि रस्त्यावरील अडथळा दूर करण्याचे काम हाती घेतले। सुदैवाने या घटनेत चालक आणि क्लीनर दोघेही किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघातामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती, मात्र पोलिसांनी ट्रक हटवून वाहतूक सुरळीत केली। लातूर जिल्ह्यातील खोपेगाव पाटीजवळ झालेल्या या अपघाताने पुन्हा एकदा प्रश्न निर्माण केला आहे। अतिभार वाहतूक करणाऱ्या ट्रकांवर नेमकं नियंत्रण कुठे आहे? सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण या घटनेतून प्रशासन आणि ट्रान्सपोर्ट विभागाने नक्कीच धडा घ्यायला हवा। लातूर शहराच्या मध्यवर्ती रस्त्यावर आज दुपारी थरारक प्रसंग घडला। एसटी बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने काही क्षणात भीषण अपघात घडू शकला असता, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। लोकांनी या चालकाचे कौतुक करत त्याला खरा हिरो म्हटले आहे। लातूर शहरातील मेन रोडवर गवले हॉस्पिटल समोर हा प्रकार घडला। MH20 BL 2802 क्रमांकाची ही एसटी बस लातूर डेपोतून मध्यवर्ती बस स्थानकाकडे निघाली होती। अवघ्या काही क्षणातच गवले हॉस्पिटल समोर बसचे ब्रेक फेल झाले। समोर प्रचंड वाहतूक, रुग्णालयासमोर गर्दी, रस्त्यावरची दुचाकी, ऑटो आणि लोकांची वर्दळ होती। बस थांबत नव्हती। जर बस पुढे गेली असती तर अनेक जण चिरडले गेले असते। मात्र या सर्व परिस्थितीत बस चालक अविनाश सरोदे यांनी विलक्षण धैर्य दाखवत उजव्या बाजूच्या दुभाजकावर बस चढविली। दुभाजक नाजूक असल्याने तो थोडा तुटला, पण बस पूर्णपणे थांबली आणि मोठा अनर्थ टळला। ही बस हैदराबादकडे जाणार होती। चालकाच्या जागरूकतेमुळे लातूर शहरात एक भीषण दुर्घटना होण्यापासून बचाव झाला। या घटनेनंतर नागरिकांनी बस चालकाचे मनपूर्वक कौतुक केले। अनेकांनी त्याला लातूरचा रिअल हिरो म्हणत त्याच्यावर टाळ्यांचा वर्षाव केला। अवघ्या काही सेकंदात घेतलेला हा योग्य निर्णय किती जीव वाचू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे लातूरमधील अविनाश सरोदे। या धैर्यामुळे यांच्या अनेकांचे प्राण वाचले आणि लातूर शहर एक मोठ्या दुर्घटनेपासून वाचलं। लातूर जिल्ह्यातील सामाजिक बांधिलकीची एक जपणूक करणारा एक सुंदर उपक्रम नवी मुंबई ओसवाल जैन ट्रस्ट वासी नई मुंबई आणि जीवनदीप फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही दिव्यांग बांधवांसाठी दीपावली किराणा किट मोफत वाटप करण्यात आले आहे। या उपक्रमातून समाजातील वंचित घटकांना आनंदाची गोडी मिळणार आहे। लातूर शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर समाजसेवेचा सुंदर उपक्रम राबविण्यात आला। नवी मुंबई ओसवाल जैन ट्रस्ट वाशी नवी मुंबई आणि जीवनदीप फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग, अस्थिव्यांग, बौद्धिक दिव्यांग तसेच श्रावण बाधित व्यक्तींना दीपावली किराणा किट मोफत वाटप करण्यात आली। या किटमध्ये रवा, साखर, तेल, मैदा, बेसन, चुरमुरे यांसारख्या दिवाळीच्या आवश्यक वस्तूंचा समावेश होता। एकूण 250 ते 300 किट गरजू व्यक्तींना
देण्यात आल्या। कार्यक्रमास औसा नायब तहसीलदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की हा कार्यक्रम म्हणजे केवळ वाटप नव्हे तर एका सामाजिक बांधिलकी आहे। दिव्यांग व्यक्तींना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यांच्यासाठी अशा उपक्रमांनी त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि आनंदाची ऊर्जा निर्माण होते। त्यांनी पुढे असेही सांगितले की जीवंती फाउंडेशन आणि जैन ट्रस्टचे हे कार्य प्रशंसनीय आहे। इतर संस्थांनीही यांचा आदर्श घेऊन समाजकार्यात योगदान द्यावे। सामाजिक कार्यकर्त्या संगीता चोपडा यांनी सांगितले की ही संस्था अनेक वर्षांपासून दिव्यांग, शैक्षणिक, आरोग्य, स्वच्छता अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे। या वर्षीही दिव्यांगांची दिवाळी आनंदात जावी या उद्देशाने किट वाटप करण्यात आले। ही खरी सामाजिक जबाबदारी आहे आणि यासाठी संस्थेच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन। कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले। किट घेताना अनेक दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता आणि याच भावनेतून दिवाळीचा खरा आनंद व्यक्त करण्यात आला। नमस्कार, मी जीवनदीप फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता चोपडा, नवी मुंबई जैन ओसवाल ट्रस्ट आणि जीवनदीप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथे मोफत किराणा वाटपाचा कार्यक्रम घेत आहोत। आम्ही 700 लोकांना मोफत किराणा वाटप देत आहे आणि याच्यामध्ये दिव्यांग, अस्थिव्यंग, बुद्धिहीन, कर्णबधिर अशा सर्वांना किट वाटप करत आहे। आम्ही ज्यावेळेस ह्या लोकांशी संपर्क केला तर आम्हाला खूप वाईट वाटलं की ह्यांना 2 टाईमाचं पण जेवण भेटत नाही, तर ह्यांनी दिवाळी कशी साजरा करणार। तर त्यांचे जे भेट घेऊन सर्वे घेऊन घेतलं होतं, तर त्यांच्या ह्याच्यानं आम्ही हा उपक्रम घेण्याचा मानस धरला आणि हा उपक्रम आम्ही चालू केला। गेल्या वर्षीपासून आम्ही हा उपक्रम घेत आहे। दिव्यांग, अस्थिव्यंग आणि श्रावणबाधित बांधवांना दिवाळीचा आनंद देणारा हा उपक्रम खरंच समाजातील मानवतेचे जिवंत उदाहरण ठरलं आहे। जीवनदीप फाउंडेशन आणि ओसवाल जैन ट्रस्ट यांचे हे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे। अशा उपक्रमांनी दिव्यांग व्यक्तींना नवसंजीवनी मिळते आणि समाजात समतेचा दीप प्रज्वलित होते। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातलंय। धासवाडी गावात एकाच रात्री तब्बल 6 घरांवर चोरट्यांनी धाड टाकली असून सोनं, चांदीचे दागिने आणि रोकड असा मोठा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय। सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील धासवाडी गावात मध्यरात्री भीषण चोरीची मालिका घडली। चोरट्यांनी एकाच रात्री गावातील 6 घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला। सोने, चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण मोठा मुद्देमाल चोरीला गेला असून घरफोडीची माहिती मिळताच अहमदपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी तात्काळ श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं आणि तपास सुरू केला। गावात सलग घरफोड्या झाल्यानं नागरिक भयभीत झाले असून सणासुदीच्या काळात सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। दरम्यान पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलंय। अहमदपूर पोलीस नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि संशयास्पद हालचालींबाबत तात्काळ पोलिसांना कळविण्याचं आवाहन करीत आहेत। दसवाडीतील सलग 6 घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं सावट आहे। पोलीस तपास वेगानं सुरू असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी तांत्रिक तपास आणि चौकशी सुरू आहे। सणासुदीच्या काळात नागरिकांनी स्वतःची आणि मालमत्तेची काळजी घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीपी चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07,
अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता। ही बातमी एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटून घडामोडीसोबत। नमस्कार। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज, हमेशा सच के साथ। अस्वीकरण। सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत। त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही।